आज कॉलेजमध्ये आल्यावर समजलं की आज सब्जेक्ट इलेक्टिव्हमध्ये फोटोग्राफीचं माझ्या विषयाचं लेक्चर होतं. मग ते लेक्चर करण्यासाठी मी गेलो क्लासमध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला आज पहिलेच लेक्चर असल्यामुळे मॅमने शिकवलं थोडंफार. शिकवल्याच्या नंतर मी आणि माझे सर्व मित्र कॉलेजमध्ये निघालो, कारण लेक्चर हे दुसऱ्या बिल्डिंगला होतं. मग IT बिल्डिंगमध्ये आल्याच्या नंतर क्लासमध्ये सर्व मित्रांना भेटलो. त्याच्यानंतर मला समजलं की आज आमच्या इंग्लिशमध्ये टेस्ट आणि त्याचबरोबर एक कॉम्पिटिशन घेणार आहेत. कॉम्पिटिशनला सुरुवात झाली व आम्हाला एक असं कॉम्पिटिशन होतं. मॅम आम्हाला एक रँडम पेपर देणार होते व त्या पेपरवरचे फोटो कापून त्याच्यावर एक स्टोरी टेलिंग करायची होती. त्यासाठी मी आणि माझ्या ग्रुपने सर्व फोटो कापले आणि एका पेपरच्या अरेंजमेंटमध्ये लावले. ते अरेंजमेंट करताना सर्वजण कोणती गोष्ट करायची हा विचारच करत होते. त्यानंतर आम्ही ठरवलं. पण पहिला ग्रुप हा माझ्या एका मित्राचा असल्यामुळे तो त्याची स्टोरी सांगत होता. त्या मित्राची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी सांगत होता. त्याचं एक्सप्लेनेशन झाल्याच्या नंतर आमचाही नंबर येणार होता व थोड्याच वेळात आमचाही नंबर आला होता. त्यानंतर आमचं प्रेझेंटेशन झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण आलो मेसला जेवायला. पण आज मेस बंद होती. मेस बंद असल्यामुळे आम्ही ठरवलं की कोल्हापूरला जेवायला जायचं. त्यानंतर वेदांनी गाडी घेतली आणि आम्ही जेवायला येऊन पोहोचलो. जेवायचं झाल्याच्या नंतर आज आमचं DBMHचं लेक्चर होतं. DBMHचे लेक्चर आल्याच्या नंतर आमचं लेक्चर झालं होतं. आम्ही सर्वजण बसलो होतो. लेक्चर संपल्याच्या नंतर आम्ही सर्वजण निघालो घरी. जाताना आम्हाला एक कुत्र्याचं पिल्लू दिसल्यामुळे सार्थकने त्याच्यासाठी बिस्किट घेतलं. बिस्किट त्याने काही खाल्लं नाही. त्याच्यानंतर आम्ही ते बिस्किट भावेशला दिलं. अशी मिनी ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा.